23 धावांची केली आणि या मॅच मध्ये मॅच विनिंग खेळी त्याची पाहायला मिळाली। रामचंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा टी शर्ट या ठिकाणी देऊन त्याला गौरवला जातोय। मॅच सुरू होतोय दुसरा अर्थात या दिवसातला तिसरा मॅच या ठिकाणी सुरू होतोय। तो जय हनुमान सातिर्जे विरुद्ध सिया 11 जोगेश्वरी आवास। नाणेफेकीचा कॉल जिंकला जय हनुमान सातिर्जे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। सलामीची जोडी मैदानात सिया 11 जोगेश्वरी आवास संघाची मैदानामध्ये दाखल होतोय। अर्थात सिया च्या वाढदिवसानिमित्त एक मोठी स्पर्धा आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये जी आयोजित केली होती सोन्या मात्रे यांच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन त्यांनी यावर्षी केलं होतं आणि त्याबद्दल सुद्धा त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करीन। सोन्या मात्रे यांचं अमोल आणि रणजित रोगे ही जोडी मैदानात सज्ज होतोय। अमोल स्ट्राइक वरती असणार आहे। डाव्या हाताचा फलंदाज अमोल आणि उजव्या हाताचा फलंदाज रणजित रोगे। रणजित रोगे रायगड पोलीस मध्ये कार्यरत आहे आणि आपला वेल तो संघासाठी देतोय। मॅच सुरू झालेला आहे जेथे पहिलं सत्र सुरू होतोय। झिराड एंड कडून गोलंदाजी मार्क वरती जय हनुमान सातिर्जे संघाचा एक प्रतिनिधी मुन्ना आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे नाहीतर आपल्याला पेनल्टी असणार आहे तर आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे। तर जाऊया मैदानाकडे जेथे आपण पाहतो की गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जय हनुमान सातिर्जे संघाचा झिराड एंड कडून गोलंदाजी सुरू करतोय। हर्षलच्या हातात चेंडू सोपवलाय झिराड एंड कडून। पहिला चेंडू हर्षलचा पहिला चेंडू वरती आक्रमक फटका चेंडू लॉंग बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक मात्र अगदी चांगली फिल्डिंग करतो त्या ठिकाणी। प्रतीक कडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय डाईव्ह मारला होता त्याने लॉंग ऑफच्या दिशेला आणि इथे धावा त्यांनी रोखल्या। 2 धावेने धावफलकाला सुरुवात केली ते अमोल राणेने। पुढचा फुलटा चेंडू पूल केलाय पंचांचा इशारा येतोय नोचा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दणदणीत चौकार। धन्यवाद डीजे मास्टर। अगदी टायमिंग मध्ये डीजे आपला वाजतो या ठिकाणी। आज आपल्याकडे खूपच वेळ कमी आहे सामने खूप आहेत त्यामुळे आपल्याकडे थोडं कमी आपला टाइम मिळणार आहे। इथे दुसऱ्या चेंडूवरती फटका फसलाय चेंडू हवेत मिड ऑफ वरती झेल सुटतोय। जीवनदान मिळालंय अमोल राणे सारख्या फलंदाजाला। अमोल राणे अतिशय फॉर्म मध्ये आहे अर्थात हा फ्री हिटचा चेंडू होता जरी झेल पकडला असता तरी सुद्धा अमोल या ठिकाणी जीवनदान मिळालं असतं। एका धावेने धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 8 धावा धावफलकावरती लागतात। बिनबाद 8 अशी सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय। एक चौकार आणि 1-9च्या आधाराने एकूण धावसंख्या आहे ते 8 वरती। षटक नंबर पहिला पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय ऑफ साइडच्या दिशेला 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये आहेत। ऑन साइडला जे 2 क्षेत्ररक्षक आहेत ते बाउंड्री लाईनला एक वायडिश मिड विकेटला तर एक लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे। या दरम्यान हा चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेरचा होता। अगदी चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न खडे केला होता रणजित रोगेने मात्र चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातात जातोय। विकेट कीपर विक्रांत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तो फील्ड करतोय तो कोणतीही धाव येत नाहीये। पुढचा चेंडू हर्षलचा खोला टाकलाय स्टेट बॅटने खेळतोय प्रयत्न केला होता लॉंग ऑफ वरती मुन्नाने मात्र या ठिकाणी आणखीन एक झेल सुटतोय। या दरम्यान धाव मात्र 2 पूर्ण होतात। 2 धावा धावफलकावरती वाढल्यात एकूण धावसंख्या आहे ती 10 वरती। डबल फिगर इथे गाठले पहिल्या षटकामध्ये
पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 जीवनदान या ठिकाणी नक्कीच प्राप्त झालेले आहेत. दोन्ही फलंदाजांना एक एक जीवनदान या ठिकाणी प्राप्त होतोय. शॉट आपले चेंडू पुलचा फटका केलाय, फटका फसतोय. क्षेत्ररक्षक वाईडिश मिड विकेट वरती झेल पकडतोय. रणजित रोगे बॅक टू द पॅव्हलियन. प्रतीक क्षेत्ररक्षकाच्या रूपात त्या ठिकाणी होता. अतिशय चांगलं जजमेंट त्याने केलं आणि इथे रणजित रोगेची विकेट प्राप्त केले. पहिल्या षटकाच्या या मध्ये रणजित रोगे तंबूत परतलाय. एक विकेट नक्कीच प्राप्त होतोय. आत्मविश्वास नक्कीच गोलंदाजाचा थोडासा वाढलेला असेल. नवीन फलंदाज मैदानात येतोय ओमकार राणे. ओमकार हेमंत राणे हा नवीन फलंदाज मैदानामध्ये असणार आहे. स्ट्राईक वरती आहे एक जीवनदानासी अमोल राणे. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मध्ये हर्षल गोलंदाजी मार्क वरती आहे. 10 धावा धावपलकरती लागल्यात. 1-10 अशी स्थिती पाहतोय ती सिया 11 जोगेश्वरी आवाज संघाची. ओमकारच्या बॅट मधून गगनभेदी गगनचुंबी षटकार. बीसीसी अगरसुरे आणि जय हनुमान फकीरपाडा या दोन्ही संघाच्या प्रतिनिधी 15 खेळाडूंची नावं देण्यासाठी या ठिकाणी लगेच यायचं आहे. बीसीसी अगरसुरे आणि जय हनुमान फकीरपाडा हा पुढचा मॅच असणार आहे. तर आपल्या 15 खेळाडूंची नावं या ठिकाणी आपण त्वरित देण्यासाठी उपस्थित व्हायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय अमोलच्या बॅट मधून निघालेला अंतिम चेंडूवरचा षटकार. धावसंख्या अगदी उसाळी घेऊन जातोय तो 16 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 आल्यात अमोलच्या बॅट मधून. अमोलला जीवनदान मिळालंय आणि अमोल मात्र यावर्षी अतिशय फॉर्म मध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अगदी सन्मानाने त्याचं नाव घेतलं जाऊ शकतोय. गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीमध्ये यावर्षी अफलातून कामगिरी करणारा अमोल राणे हा सिया 11 जोगेश्वरी आवाज संघाचा डावखुरा खेळाडू मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक घेऊन येतोय नचिकेत राऊत. नचिकेत राऊत अगरसुरे एंड कडून गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेला आहे आणि स्ट्राईक वरती आहे तो ओमकार हेमंत राणे. थोडासा रनअप चुकलाय पहिल्या चेंडूवरती. नचिकेत राऊत गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताचा गोलंदाज आहे आणि उजव्या हाताचा फलंदाज ओमकार हेमंत राणे स्ट्राईक वरती आहे. मॅच अतिशय टफ होईल. दोन्ही संघांची ताकद ही समान ताकदीची दोन्ही संघ आहेत आणि मग या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या ताकदीचा वापर कशा पद्धतीने होतोय, काय प्लॅनिंग घेऊन दोन्ही संघ मैदानामध्ये असणार आहेत. बॅकफुटला केलाय, इनसाइड आउट शॉट खेळतोय, पॉइंट वरती क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय तोपर्यंत 1 धाव घेण्याचा वेळ आहे ओमकार हेमंत राणेकडे. धावसंख्या 1 17 धावा धावपलकावरती लागतात. 1 गडी बाद झालाय. रणजित रोगे हा फलंदाज बाद झालेला आहे तो सिया 11 जोगेश्वरी आवाज संघाचा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली. पॉवर प्लेची पाबंदी हटले आणि त्यानंतर जे क्षेत्ररक्षण आहे ऑफसाईडच्या दिशेला डावखुऱ्या फलंदाजासाठी 4 क्षेत्ररक्षक आहेत तर ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ते अगदी बॉन्डी लाईनच्या दिशेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे आणि 1 क्षेत्ररक्षक हा काऊ कॉर्नरच्या दिशेला तैनात आहे. 500 क्षेत्ररक्षक हे 5ही क्षेत्ररक्षक अगदी बॉन्डी लाईन घेरून आहेत. नचिकेत राऊतचा हा चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला, मधली यष्टी उद्ध्वस्त
अमोल राणे बॅक टू द पॅव्हलियन. जे मास्टर अतिशय नेमबद्ध अशी स्पर्धा आहे. नियमांचं पुरेपूर पालन इथं केले जाणार आहे आणि ते पालन आपल्याला सर्वांनाच करावं लागणार आहे. अर्थात अमोलची विकेट या ठिकाणी गमावलाय. चेंडू सोडून दिला होता, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, थोडासा आतमध्ये आणला, अक्षरशः लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू नचिकेत राऊचा आणि त्या ठिकाणी अमोलची किमती विकेट या ठिकाणी गमावलेली आहे. 2 बाद धावसंख्या आहे ती धावफलकावरती एकूण 13 धावसंख्येवरती अमोल बाद झाला. संघाची धावसंख्या 17 असताना दुसरा विकेट गमावला जातो. या ठिकाणी नवीन फलंदाज अनिल साठे मैदानामध्ये जाताना हा सुद्धा एक ऑलराऊंडर फलंदाज आहे. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली या वर्षी. असा अनिल साठे हा MSCB मध्ये कामाला आहे, परंतु आपल्या संघासाठी इथे योगदान देण्यासाठी अनिल साठे सज्ज झालाय. नचिकेत राऊत पुढचा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, अगदी स्क्वेअर कट पद्धतीचा फटका केलाय. क्षेत्ररक्षक फंबल झालाय डीप पॉइंटच्या क्षेत्रात आणि या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण केले अनिल साठेने. 2 धावेने धावफलकावरती 19 धावा लागतात. दुसरं षटक प्रगती पदावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावरती CA11 जोगेश्वरी आवाज संघाची धावसंख्या आहे. प्रथम फलंदाजी करताना 19 धावा. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती अनिल साठे. क्षेत्ररक्षणाची तोडीची व्यूहरचना बदलताना आपण पाहतो. शॉर्ट पॉइंट वरती जो कव्हर वरती क्षेत्ररक्षक आहे तो थोडासा चेंज केला जातोय. नचिकेत राऊत पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टाकलाय इथे आणि चेंडूला अक्षरशः उंच हवेत बॅट फिरून चेंडू खेळला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत एक धाव मात्र अनिल साठेच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या 20 वरती पोहोचले. 2 बाद 20. पंचाने इशारा केलाय की एक बाउन्सर या ठिकाणी आहे. धाव मात्र एकेरी स्वरूपाची वाढले. 20 धावा धावफलकावरती लागतात. स्ट्राइक वरती आहे ओमकार हेमंत राणे. नचिकेत राऊत पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिकडे तयार आहे. एक मात्र धाव या चेंडूवरती फक्त प्राप्त होणार आहे हेमंत राणेला, अर्थात ओमकार हेमंत राणेला. धावसंख्या पोचले ती 21 धावसंख्येवरती. दुसरं षटक अजून सुद्धा सुरू आहे आणि 21 धावा ह्या धावफलकावरती आहेत. अनिल साठे स्ट्राइक वरती. अतिशय वेगवान चेंडू मात्र उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर आहे. पंच त्या ठिकाणी जयवंत पाटील वडावचे आहेत. त्याने दोन्ही हात फैलावून इथे इशारा केलाय की हा चेंडू वाईट आहे. अवांतर धावेने धावफलकावरती 22 धावांची नोंद झालेली आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि धावफलकावरती एकूण 22 धावा लागतात. दुसरं षटक सांगतेला. ऑन द राईस चेंडू कार्पेटच्या आधाराने खेळला. वाईडिश मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धाव घेण्याचा वेळ आहे अनिलकडे. धावसंख्या 1 ने 23 वरती पोहोचले. 2 बाद 23. 2 षटक पूर्ण. जोगेश्वरी आवास 2 षटकानंतर अर्थात कोणाच्या हातात गोलंदाजी द्यायची काय रणनीती असणार आहे या चेंडूवरती. या षटकामध्ये पाण्याची व्यवस्था आपण पाहतोय मैदानामध्ये केलेली आहे आणि तिथे अगदी थंडगार पाणी जे आपण शीतपेय त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि दोन्ही जे खेळाडू आहेत ते तिकडे पाणी पिण्यासाठी. अतिशय नीट नेटकं आयोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय.
थे किमिया उर्फ किट्टू मनोज भोईर पुरस्कृत जय हनुमान फकीरपडा ही खऱ्या अर्थाने स्पर्धा या ठिकाणी आहे आणि या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त आयोजन आणि नियोजन खऱ्या अर्थाने केले गेलेलं आहे। तो यहाँ पे 2 ओवर का खेल अभी भी शेष है और गेंदबाजी के रूप में चिराडेन से गेंदबाजी यहाँ पे शुरू करेंगे। गेंदबाज मुन्ना राउत गेंदबाजी के लिए तैयार होते हुए, हालांकि जहां पे देखा जाए तो मुन्ना के हाथों में निजी पहला और टीम के ओर से तीसरा ओवर दिया है। जिम्मेदारी मुन्ना के ऊपर दी है, हालांकि जिम्मेदारी कैसे पेलते हैं मुन्ना तैयार होते हुए बॉलिंग मार के ऊपर जिराडेन से गेंदबाजी करते हुए, हालांकि उनके सामने है बल्लेबाज अनिल साठे, जबकि इक्का और दुक्का से एक या 2 रन अब तक उन्होंने लिए हैं। हालांकि बड़े शॉट है अब तक उनके बल्ले से आए नहीं, कोशिश जरूर करेंगे। 2 ओवर का खेल जारी है, अब बड़े शॉट गेयर चेंज करना चाहेंगे यहाँ पे। हालांकि स्कोर बोर्ड के ऊपर रन है 23 रन 2 ओवर के बाद। मुन्ना की अब पहली गेंद के ऊपर आड़े बल्ले से गेंद को खेलना चाहते थे, लेकिन गेंद ठीक से बल्ले पे आए नहीं। टप्पा गिरने के बाद थोड़ी सी स्लो होती हुई गति परिवर्तन से गेंद को डाला था मुन्ना ने, और 1 रन जब तक गेंद को फील्ड करते नचिकेत राउत तब तक 1 रन लेने का मौका है अनिल साठे के पास। 1 रन के साथ स्कोर मूव होता हुआ 24 रन के ऊपर। एक बड़ा आयोजन इस प्रतियोगिता में देखा जाए तो जय हनुमान फकीरपाड़ा ने किया है। बड़ा टूर्नामेंट, अलीबाग का सबसे बड़ा प्राइज 2 लाख का प्राइज है इस टूर्नामेंट में, और बड़ा एक तरफा आयोजन यहाँ पे होता हुआ। गेंदबाज एक बार फिर मुन्ना अपने बॉलिंग मार्क के ऊपर जिराड इन से, हालांकि 10 या 12 कदमों का स्टार्ट है। राइट आर्म उर्द विकेट गेंदबाजी करेंगे, जबकि सामने है ओमकार राणे। ये दूसरी गेंद, अच्छी गेंद, शॉट ऑफ गुडलैंड गेंद थी। टप्पा गिरने के बाद काफी उछाल लेती हुई सीधे विकेट कीपर विकी के हाथों में। विकी काफी नजदीकी क्षेत्र में विकेट कीपर के रूप में है, लेकिन आज तारीफ करूं उतनी कम है विकी की भी। हालांकि बढ़िया विकेट कीपिंग वहां पे विकी का होता हुआ। बिंदी गेंद के साथ एक बार फिर वापसी मुन्ना की। ये तीसरी गेंद और द विकेट, अच्छी गेंद। एक बार फिर खड़े खड़े यहाँ पे खेलना चाहते थे, फुटवर्क का कोई इस्तेमाल नहीं है ओमकार आज के दिन, और अच्छी गेंदबाज। 2 गेंद लगातार यहाँ पे बिंदी डालने के बाद आत्मविश्वास मुन्ना का यहाँ पे हौसला बढ़ता हुआ, और 3 गेंद के ऊपर उन्होंने अब तक 1 रन खर्च किया है। मुन्ना की ये 4थी गेंद। एक बार देखो, बढ़िया गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर निकालने में कामयाब हुए। एक बार फिर खड़े खड़े खेलने की कोशिश यहाँ पे ओमकार ने की, और लगातार 3 गेंदे बिंदी डालने में कामयाब हुए। डॉट गेंदे लगातार हो रही है, यहाँ पे दबाव अब बढ़ता हुआ ओमकार राणे के ऊपर। इस ओवर की ये गेंद 5वीं गेंद, इस बार पुल कर दिया। गेंद काफी देर तक हवा में, फील्डर के ऊपर से वाइडिश मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। काफी देर तक डॉट गेंद खेल चुके थे ओमकार राणे, लेकिन 5वीं गेंद के ऊपर खूबसूरत छक्का लगने के बावजूद स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है अब तक 30 रन के ऊपर। लेकिन इस बार देखो वापसी आखिरी गेंद के ऊपर एक बार फिर बिंदी गेंद के साथ इस तीसरी ओवर की समाप्ति होती हुई 30 रन स्कोर बोर्ड के ऊपर है। 3 ओवर की समाप्ति के बावजूद यहाँ पे हालांकि 2 विकेट गिर चुके हैं। 3 ओवर यानी कि 10 के औसत से यहाँ पे रन बनाते हुए पहले ओवर में रन आए थे, पावर प्ले का ओवर था, उसमें 16 रन खर्च किए थे। दूसरा ओवर 7 रन का और तीसरा ओवर एक बार फिर 7 रन का यहाँ पे घटता हुआ
एक छक्का लगा आखिरी गेंद के ऊपर, यानी कि 5वीं गेंद के ऊपर, और यहाँ पे 7 रन खर्च किए। अच्छी गेंदबाजी कुल मिला के होती हुई यहाँ पे जय हनुमान साथी की तरफ से आखिरी ओवर लेके अगर सूर्य एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए लारा, हर वक्त संदेश यानी कि लारा के नाम से जाना जाता है, वही गेंदबाज संदेश यहाँ पे मौजूद होते हुए यहाँ पे बोंडी की तरफ से दर्शक आते हुए उन दर्शकों का भी यहाँ पे तह दिल से हार्दिक स्वागत करता हूँ। यहाँ पे मांडवा की तरफ से भी यहाँ पे दर्शक आए हैं, खूब सारे दर्शक अलग अलग गांव से यहाँ पे आए हैं। उन सब दर्शकों का एक बार फिर इस फकीरपड़ा के मैदान के ऊपर हार्दिक हार्दिक स्वागत। आखिरी ओवर लेके यहाँ पे लारा, जो संदेश के नाम से जाना जाता है, लेकिन टोपण नाव जो आहे त्याचा तो लारा आहे आणि तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला है। तो यहाँ पे देखा जाए तो 3 ओवर की समाप्ति के बाद 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर गेंदबाज लारा एक बार फिर अपना निजी पहला और टीम की ओर से आखिरी ओवर लेकी पहली गेंद यहाँ पे उंगली की जादू से घुमाते हुए काफी खूबसूरत गेंद थी। टप्पा गिरने के बाद थोड़ी सी मुंह होती हुई हवा में लहरती हुई सीधे विकेट कीपर विक्रांत के हाथों में गई। लाजवाब गेंद, क्या शुरुआत की है लारा ने। यहाँ पे उंगली के जादूगर कहाँ जाते हैं हर वक्त हर मैच में आखिरी ओवर जिसके नाम के ऊपर होता है जय हनुमान सातरदे की तरफ से, वो है लारा। लारा पूरे दमखम के साथ आज गेंदबाजी करना चाहते हैं। क्या होगा ये दूसरी गेंद, अगर सूर्य एंड से आगे निकल कर गेंद को खेल दिया, गेंद सीधे खूबसूरत छक्का लगता हुआ सीधे काउ कॉर्नर बॉडी लाइन के बाहर 6 रनों के साथ अनिल के बल्ले से निकलता हुआ ये शानदार छक्का। अनिल ने देखा कि अगर गेंद फुल टॉस ले तभी तो यहाँ पे बड़े शॉट लग सकते हैं, क्योंकि गेंद घूमती यहाँ पे मिट्टी की विकेट के ऊपर। तो सोचा आगे निकल कर गेंद को खेलेंगे और फुल टॉस बना के गेंद को सीधे काउ कॉर्नर बॉडी लाइन के बाहर 6 रन के लिए। एक बार फिर देखो उंगली के जादूगर लारा ने गेंद को घुमा दिया। हालांकि पैड के ऊपर गेंद लगी थी, अंपायर ने यहाँ पे निर्णय दिया लेग बाइज के रूप में 1 रन जुड़ा। 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ जहां पहुंचा है 37 रन, 37 रन, लॉस ऑफ 2 विकेट, 4th ओवर इन प्रोग्रेस। सिया 11 जोगेश्वरी आवास पहले बल्लेबाजी करते हुए। एक बार फिर लाला की अगली गेंद, अच्छी गेंद, शॉर्ट ऑफ प्लेन गेंद थी। टप्पा गिरने के बाद हवा में लहरती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में खड़े कर दिया यहाँ पे बल्लेबाज को। लाजवाब गेंदबाजी, 1 छक्का लग चुका है, लेकिन यहाँ पे 4 गेंद के ऊपर सिर्फ 7 रन खर्च किए हैं। 2 गेंद का खेल यहाँ पे शेष है। यहाँ देखा जाए तो हर कली महकदार नहीं होती, हर बिजली चमकदार नहीं होती। संभल कर खेलो यार, ये टूर्नामेंट की शान और टूर्नामेंट की जैसी होती है। इसी बीच विकेट, स्टंपिंग के रूप में यहाँ पे ओमकार को वापस पैवेलियन में भेज दिया। लाजवाब गेंदबाजी यहाँ पे आखिरी ओवर के लिए स्लॉग ओवर में आए हैं, लेकिन तारीफ करूं उतनी कम। यहाँ पे गेंदबाज लारा की आखिरी गेंद है और बल्लेबाज ओमकार सुधाकर राणे मौजूद होते हुए आखिरी गेंद के लिए यहाँ पे मुकाबला करने के लिए लारा गेंदबाजी के ऊपर आखिरी गेंद लेके ये गेंद यहाँ पे गेंद को घुमाना चाहते थे, लेकिन गेंद लेग स्टंप छोड़ती हुई सीधे विकेट कीपर को छोड़ती हुई यहाँ शॉर्ट फाइन लेग के ऊपर
और यहाँ पे 1 रन जुड़ता हुआ, 1 रन के साथ स्कोर मुंह होता हुआ 38 रन सिर्फ खर्च की है। यहाँ पे चारों गेंदबाजों ने आज तारीफ काबिल गेंदबाजी की। हालांकि पहला ओवर थोड़ा सा महंगा गिर चुका था, 16 रन खर्च किए थे, दूसरे ओवर में 7 रन खर्च किए, 1 विकेट लिया। तीसरा ओवर एक बार फिर 7 रन खर्च किए, कोई विकेट नहीं। और चौथा ओवर एक बार फिर इस ओवर में 8 रन खर्च किए, 1 विकेट लिया। 38 धावा झाल्यात आणि 39 धावांचं आव्हान फक्त ठेवलंय ते जय हनुमान सातारे संघासमोरती। 39 धावा म्हणजे साधारणतः 9:15 सरासरीने इथे धावा जमवायच्या असतील। डीजे धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद। सलामीची जोडी आपण त्वरित या मैदानामध्ये पाठवा। जय हनुमान सातारे संघाला विनंती असेल की आपल्याला कुठेही वेळ दौडायचा नाहीये, वेळ घालवायचा नाहीये, त्यामुळे आपण लगेच सलामीची जोडी पाठवायची आहे। आणि विनंती करतो जय हनुमान फकीरपाडाचा संघनायक आणि प्रतिस्पर्धी बीसीसी अगरसुरे संघाचा संघनायक या दोन्ही संघाने आपला संघनायक या ठिकाणी पाठवायचा आहे, नाणेफेक करायची आहे। आणि 2 धावांची पेनल्टी आहे। ज्या ठिकाणी आपण पाहिला होता की पॅड हा मैदानामध्ये काढला होता आणि मग त्यामुळे 2 धावांची पेनल्टी ही जोगेश्वरी आवाज संघाला असणार आहे। म्हणजे 2 धावांच्या पेनल्टीनिशी इथे जिंकायला 37 धावांची आवश्यकता आहे, फक्त 37 धावांची आवश्यकता आहे। दोन्ही संघाने याची नोंद घ्या। 24 चेंडूमध्ये जिंकायला 37 धावांची आवश्यकता आहे। तर कॉल करतोय जय हनुमान फकीरपाडा आणि बीसीसी अगरसुरे आपला संघनायक पाठवा। जाऊया या मॅचच्या दुसऱ्या सत्राचं समालोचन ऐकवण्यासाठी ज्येष्ठ समालोचक कुलाबा जीवन गौरव पुरस्कर्ते सन्माननीय फाटक सर। धन्यवाद संजय। जसं संजय तू सांगितलंस की 2 धावांची पेनल्टी, कारण ज्या ज्या चुका या स्पर्धेच्या माध्यमातून अमान्य आहेत त्या सर्व चुकांना पेनल्टी असते आणि त्या पेनल्टीला अनेक संघांना सामोरं जावं लागतं। या स्पर्धेत मात्र बऱ्याच कमी पेनल्टीज दिल्या गेल्या, कारण संघांनी खूप कमी चुका केलेल्या आहेत आणि म्हणून या मॅचमध्ये 2 रनची पेनल्टी जोगेश्वरी आवाज CI11 जोगेश्वरी आवाज संघाला बसली आहे, पण त्यांना ती मान्य आहे आणि त्यानुसार 37 धावांचं लक्ष्य असेल ते सामन्यामध्ये सामना जिंकायला सातेजे संघाला। दोन फलंदाज सलामीला गेलेले आहेत। मित्रांनो, एक मॅच जिंकायची म्हणजे कधीच काम सोपं नसतं आणि सोपं नसेल तर तुम्हाला मोठा संघर्ष पण त्याच क्षणापासून द्यावा लागतो। जेव्हापासून तुम्ही मैदानात उतरता, पहिला चेंडू खेळता किंवा पहिला चेंडू टाकता, तेव्हा तुम्हाला मोठ्या संघर्षाला सामोरं जायची मनापासून तयारी करावी लागते। जाऊया मैदानात। रणजित रोगे मात्र फलंदाजीमध्ये आज सफल ठरले नाहीत, पण आज गोलंदाजीमध्ये त्यांना ते काम पूर्ण करायचं आहे। आपली जी ॲव्हरेज असते बॉलिंग आणि बॅटिंगची, ती कुठे आपण कमी पडलो तिथे ती दुसऱ्या ऑप्शनला भरून काढायची असते आणि रणजित रोकेना तो मोका आहे। पहिला चेंडू होता ऑफ स्टंपच्या थोडा बाहेरून केला होता, विकेट कीपर चेंडू अडवून धरतोय। पहिला चेंडू अतिशय उत्तम वेग आणि उत्तम प्रकारचं
दर्जेदार असा टप्पा नियंत्रण त्यानं केलं होतं आणि पहिला चेंडू मुन्नाला निर्धाव टाकलेला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पाहतो हवेत खेळण्याचं महाग पडलं असतं, परंतु आज दैव बलवत्तर आहे ते मुन्नाचं आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये असताना दोन क्षेत्ररक्षकांची त्यामध्ये गडबड गोंधळ उडाला आणि कॅच पण सुटली आणि जीवनदान मिळालं ते मुन्नाला. एक धाव सुद्धा त्याने घेतली आणि धावफलकाची ही सुरुवात आहे एका धावेची. क्रिकेटमध्ये मित्रांनो कधीच कोणाला कमजोर समजायचं नसतं आणि एका लेखकानं असं लिहिलंय की खेळ असो व आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हा दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजत असेल. जोरात मारायचा प्रयत्न, चेंडू जातोय वाईड, ऑस्टमच्या बराच बाहेर गेलाय. पंच वडावचे आमचे पंच जयवंत पाटील हाताच्या कक्षा रुंद करून सांगतायत चेंडू वाईड आहे. धावसंख्या 2 पर्यंत पोहोचलेली आहे. इथे चुका झाल्या तर त्या चुकांना माफी नसते. चुका म्हणजे सपशेल माघार असते आणि एक एक चेंडूवरती आपली नजर अगदी बारीक ठेवावी लागते. याही वेळेस फलंदाज आक्रमक फटक्याची तयारी करत होता, पण चेंडू बॅटचा संपर्क झालाच नाही आणि काम पुढचं विकेट किपर पूर्ण करताना पाहायला मिळतो आहे. धावसंख्येमध्ये बदल नाही, धावसंख्या 2 वरच थांबली आहे. पहिलं षटक आहे, टार्गेट 37 धावांचं आहे आणि मित्रांनो खेळायचे 24 चेंडू, 4 षटक 37 धावांचं टार्गेट. गोलंदाज रणजित रोगे पुन्हा एकदा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ऑस्टम छपलून खेळायचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग पोझिशनला गेला होता. क्षेत्ररक्षक धावते, चेंडू अडवते, एक धाव पूर्ण केली ती फलंदाजाने. धावसंख्या पोचते 3 पर्यंत. लाइफ जितनी हार्ड होगी आप उतने ही स्ट्रांग बनोगे, आप जितने स्ट्रांग बनोगे दोस्तों लाइफ उतनी ही इजी लगेगी और आपको इसके ऊपर विचार करना ही पड़ेगा. रणजित रोगे गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू. मुन्ना शॉट खेळतोय थर्डमॅन पोझिशनला. चांगली फिल्डिंग, लक्षपूर्वक केलेली फिल्डिंग, लक्षवेधी फिल्डिंग आज आपल्याला फिल्डिंग क्षेत्रात पाहायला मिळते. गुड फिल्डिंग, सुपर फिल्डिंग, तंत्रशुद्ध फिल्डिंग. धावसंख्या 4. एकही फलंदाज बाद नाही. 4 धावा. मुन्ना आणि साहिलची जोडी मैदानात आहे सातेजे संघाची आणि सातेजे संघ गेल्या 2-3 सीझन मध्ये आपला फॉर्म कायम ठेवून आहे. मुन्ना फटका मारायचा प्रयत्न करतोय पण चेंडू मात्र थर्डमॅन पोझिशनला गेलाय. क्षेत्ररक्षकाची मात्र बरीच गडबड उडाली चेंडू अडवताना, कारण कार्पेटच्या आधारे चेंडू जेव्हा मित्रांनो पळत असतो त्यावेळेला क्षेत्ररक्षकाला आपला वेग भरपूर वाढवावा लागतो त्याच्या पाठलागाच्या दरम्यान आणि बाउंड्री पार जाण्याचं संकट सुद्धा त्या क्षणाला त्यांना झेलायचं असतं आणि ती बाउंड्री पार होण्यापूर्वी अडवायचं असतं. म्हणजे मैदानात त्यांना पूर्ण झोकून द्यावं लागतं आणि अशा वेळेला त्यांची सुद्धा मोठी कसोटी लागते धावताना. ती पूर्ण केली. धावसंख्या पोहोचते आहे 6 पर्यंत. 6 धावा पहिल्या षटकात झालेल्या पाहायला मिळतात. रणजित रोगे यांनी फलंदाजीमध्ये काही विशेष केलं नव्हतं, पण गोलंदाजीमध्ये त्यांनी जरी विकेट प्राप्त केली नसली तरी त्यांनी फक्त प्रतिस्पर्ध्यांना 6 धावांमध्ये रोखलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे एक चांगलं षटक सुद्धा पाहायला मिळालं. पहिल्या षटकात 6 धावा झालेल्या आहेत. त्यानंतर षटक क्रमांक 2 साठी नवा गोलंदाज इथे आमंत्रित केलेला आहे. आपण पाहतो फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट अशा आणि शॉर्ट स्क्वेअर लेग, यष्टीरक्षक अशा स्वरूपाचं फिल्डिंग प्रदर्शन मैदानामध्ये आपण बघतो. ते CI11 जोगेश्वरी आवाज संघाचं आणि दुसऱ्या षटकासाठी नव्या षटकासाठी नवा गोलंदाज, नवी तयारी आणि पुन्हा एकदा नवा सेटअप या षटकासाठी दोन्ही संघांचा प्लॅन काय आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार. दुसरा षटक, ओंकारचा चेंडू पाहायला मिळतोय. व्हॉट अ कॅच.
6 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालाय. मुन्ना मात्र नाराज होऊन परततोय माघारी, कारण त्याने मारलेला फटका हा त्याच्यासाठी घात करणारा ठरला आणि त्या फटक्यावरती तो आपली विकेट देऊन सुद्धा माघारी परतलेला पाहायला मिळतोय. मनामध्ये थोडीशी उमेद कमी दिसली आणि फटक्याची ताकद सुद्धा कमी होती त्याच्याकडे आणि म्हणून तो आऊट झालेला आहे. पुढचा चेंडू ओमकारचा. यावेळेस बाउन्स असलेल्या चेंडूला फटका मारतोय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. सेक्स. धन्यवाद डीजे. चांगला फटका मारलाय, षटकार मारलाय. मिड विकेट बाउंड्री पोझिशनला फटका मारला होता उंचावरून आणि धावसंख्या 12 वर गेलेली आहे. पुढील चेंडू. याही वेळचा फटका चांगला ठोकलाय. कोणीच क्षेत्ररक्षक आहे, पण आहे क्षेत्ररक्षक ऍक्च्युअल, आणि चेंडूला कॅच पकडलेली आहे. थँक्यू. सलामीची जोडी मैदानातून परतली आहे. मुन्ना परतला 2 धावा काढून 4 चेंडूचा सामना केला. साहिलने या सामन्यामध्ये 5 चेंडूचा सामना केला, 1 षटकार मारला आणि तो सुद्धा माघारी परतलाय. अशा स्वरूपात 2 विकेट्स आणि या षटकापर्यंत संघाने धावसंख्या लावली आहे धावफलकावर 12 धावा. स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवरती 2 फलंदाज असतील मधल्या फळीतले आणि त्यांच्यावरती प्रेशर असेलच, कारण टार्गेट जास्त नाही आहे, पण जास्त नसेलही कदाचित, परंतु टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी अजून संघर्ष बराच द्यावा लागेल, कारण गोलंदाजात फॉर्मात आलेत आवाजचे आणि विकेट सुद्धा घेतायत असं पाहायला मिळते. उसळलेला चेंडू टप्प्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स मिळतोय चेंडूला. विकेट कीपर आपलं काम छान करतोय. चेंडू पास केलाय तो फिल्डरकडे आणि या चेंडूवर कोणतीच धाव नाहीये. निर्धाव चेंडू पडलाय तो गोलंदाज ओमकार कडून. ओमकारने सुद्धा CI11 जोगेश्वरीसाठी सातत्यानं चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. ही चेंडू पाहतोय आपण, चकवा देणारा ऑफ स्टोनच्या बाहेर थोडा केला होता. मध्यम गतीत तेच चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूवर फलंदाज चुकलाय, चकलाय, फसलाय, निरुत्तर झालाय आणि काहीच त्या चेंडूवरती त्यांना हातात लागत नाहीये. पुन्हा एक निर्धाव चेंडू. विकेट, षटकार, विकेट, डॉट डॉट अशा षटकाचे विश्लेषण ओमकार कडून. पुढचा चेंडू. यावेळचा जोरात फटका आहे आणि कॅच. थँक्यू. विकेट जाण्याची संकटांची मालिका मात्र इथे थांबता थांबेना आणि मुन्नाचा संघ आतापर्यंत 3 विकेट घालून बसलाय आणि 37 धावांचं टार्गेट कसं चेस करायचं असा सुद्धा मनामध्ये त्यांचा विचार आला असावा, कारण आवाज संघाने आतापर्यंत पूर्ण चेपून टाकणारी गोलंदाजी मैदानात केलेली आहे. टॉस साठी कॉल करतोय BCC आगरसुरे आणि जय हनुमान फकीरपाडा. टॉस लगेच करून घ्या. 12 चेंडू या षटकामधून, या सामन्यातून, या सत्रातून संपलेले आहेत आणि धावसंख्येवर धावसंख्या पूर्ण केली आहे आतापर्यंत फक्त आणि फक्त 12 धावा. त्यामुळे अजून मोठं टार्गेट चेस करावं लागणार आहे. उरले चेंडू 12 आणि धावांची गरज असणार आहे 25 धावा. 12 चेंडू 25. या आधीचे 2 सामने आपण पाहिले. पहिला सामना पुलादेव सासूने या संघाने करंजादेव म्हातुर्ली संघाला पराभूत केलं होतं. दुसऱ्या सामन्यात वायशे संघाने प्रसाद 11 अलिबाग संघाला पराभूत केलं. तिसरा सामना मैदानात पाहतोय आपण आणि हा पहिल्या फेरीचा सामना 2 संघ मैदानात खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सातिर्जे आणि दुसऱ्या बाजूला आवास, असे 2 संघ मैदानात आहेत.
अतिशय चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज अमोलने फटकेबाजी करताना एक फटका चांगला मारला होता बॅटिंग करताना, पण त्यानंतर तो जास्त वेळ टिकला नाही मैदानात. पण आता गोलंदाजीमध्ये जे काम रणजित रोगेनं केलं, फलंदाजीत फेल झाले होते पण गोलंदाजीमध्ये कसर भरून काढली, तेच प्लॅन त्याच भूमिकेतून जायचं आहे ते या मैदानातून अमोलला. जोरदार प्रहार, लेफ्ट हँडरचा जोरदार हल्ला, सिक्सर. दहा चेंडू बाकी आहेत, 19 धावांची गरज आहे सामना जिंकायला. प्रितेश हा त्या संघाचा साथीच्या संघाचा डावखुरा फलंदाज आहे आणि त्या लेफ्ट हँडरकडे एक चांगले फटकेबाजी करण्याची हुकूमत आहे आणि त्याने लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार खेळला आणि संघाची धावसंख्या 18 वर नेऊन ठेवलेली आहे. पुढचा चेंडू, या चेंडूला शफल झाला, चेंडू मारलाय, धीमा फटका आहे. चेंडू कार्पेटच्या आधारे पळतोय ग्राउंडवरून आणि त्यावेळेला एक धाव काढण्याची संधी मिळाली ती फलंदाज प्रितेशला. धावसंख्या पोहोचली 19 धावांवरती. आता चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो 9 चेंडू, 18 धावांची गरज आहे या मैदानामध्ये. जय भवानी सातेजे संघाला, जय हनुमान सातेजे संघाला 9 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. एवढा सामना मित्रांनो बाकी आहे. सामन्यामध्ये रंगत बरीच आहे, रोमांचकता आहे, टक्कर काटेकी असणार आहे. दोन्ही संघ चांगली झुंज खेळतायत एकमेकाचे अपोजिट आणि या झुंजीमध्ये विजय पराजयाचं आपल्याला रूपांतर कशात होतंय ते पाहायचं. कोणता संघ दडपणाखाली आणि कोणता संघ टेन्शन फ्री आपल्याला होताना पाहायला मिळतं तेच बघायचं आहे. ऍक्शन प्रति रिॲक्शन जोरदार द्यावी लागते. मुकाबला तसाच असावा जो प्रेक्षकांना अभिप्रेत आहे. प्रेक्षक सगळा प्रत्येक सामना मनोरंजन कसं होणार आहे याच बघण्यासाठी आलेलं असतं, कारण त्यांना तिकीट काढायचं नसतं पण मनोरंजन 100% हवं असतं. जोरदार हल्ला, परंतु चेंडू फिल्डरच्या हातात, फलंदाज बाद. हॅलो, मित्रांनो 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडू मध्ये अजून सामना जिंकायला सातेरीच्या संघाला 18 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय तो अमोलने एक षटकार खाल्लाय, विकेट मिळवली. एक चेंडू बाकी आहे, अर्थात 7 चेंडू आहेत. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. यावेळचा फटका नो डाऊट सिक्सर.
धन्यवाद। धावफलकावर धावसंख्या 25 लागलेली आहे। जीत और हार के बीच प्रीतेश नाम के बाएं हाथ के बल्लेबाज दोस्तों खड़े हैं और इसी प्रीतेश के बल्लेबाजी ने आज मुकाबले में रंग भरा है। उन्होंने अपने 4 गेंदों में 2 छक्कों की मदद से अभी तक 13 रनों की पारी खेली है और उन 2 छक्कों ने यहाँ पर जो टारगेट है वो अच्छी तरह से चेस करने का एक अच्छा प्रयास किया है और मैच के अंदर बहुत ही इंटरेस्ट पैदा किया हुआ है। अच्छा मुकाबला है। 6 गेंदों के ऊपर 12 रनों की अभी भी दरकार है और काफी बढ़िया। जब तक प्रीतेश मैदान पर खड़े होंगे यहाँ पर सातिरजे टीम को जीतने का अच्छा मौका रहेगा। प्रीतेश और उसके साथी खिलाड़ी प्रतीक मैदान पर खड़े हैं दोनों एंड के ऊपर, लेकिन अभी बल्लेबाजों को एक और जिम्मेदारी निभानी पड़ेगी। 6 गेंदों का खेल बाकी और 12 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। क्या मुकाबला ऐसे ही चलेगा? प्रीतेश के ऊपर जिम्मेदारी बहुत बड़ी है। 6 गेंदों के ऊपर 12 रनों की आवश्यकता। गेंदबाज संतोष राणे अच्छे स्पिन अटैक गेंदबाज है। मैदान के ऊपर काफी बार मुकाबले जीत कर दिए हैं ऐसे गेंदबाज। अच्छा शॉट खेला, गेंद जा रही है मिड विकेट पोजीशन के ऊपर। फील्डर अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन यहाँ पे बन चुका है। टीम का स्कोर अब आगे बढ़ता हुआ 26 रन और अब 5 गेंदों का खेल बाकी और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। 5 बॉल रिक्वायरमेंट 11 रनों की है दोस्तों। अच्छा मुकाबला है, तगड़ा रफ एंड टफ मुकाबला है और बहुत ही रंगीन मुकाबला, इंटरेस्टिंग मुकाबला दोस्तों आपके सामने पेश होता हुआ। 5 बॉल 11 रनों की आवश्यकता। संतोष राणे उंगलियों की जादू करने के लिए बहुत ही फेमस गेंदबाज है मैदान के ऊपर। बहुत ही तेज, लेकिन फील्डर के हाथ में आउट। संजय म्हात्रे, यही प्रीतेश इतना समय तक बल्लेबाजी के रूप में गेंदबाज के सामने बहुत ही डेंजरस बनकर खड़े थे, लेकिन उनका विकेट लेने के लिए गेंदबाजों ने यहाँ पे बहुत अच्छी शक्ल लड़ाई, अकल का इस्तेमाल किया, बुद्धिमानता के साथ गेंद को अच्छा किया था और यहाँ पे लालच के अंदर फंसा दिया और बाउंड्री लाइन के ऊपर फील्डर ने उसका कैच लपका और इसी के साथ प्रीतेश मैदान से वापस लौटे और थोड़ा सा डेंजरस सिचुएशन सातिरजे के लिए। लेकिन यहाँ पे बहुत ही बढ़िया 4 रन। धन्यवाद डीजे। 3 गेंदों के ऊपर 7 रनों की जरूरत। विकी ने आते ही चौका जड़ दिया। लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर फील्डर खड़े थे, लेकिन उसके हाथ से गेंद फिसलती हुई और यहाँ पे गेंद बाउंड्री के पार हो गई गोली की रफ्तार से। 4 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 30 रन। और अभी कैलकुलेशन आपको मैं बताना चाहूंगा कि 3 गेंदें बाकी और 7 रनों की दरकार। 3 चेंडू 7 धावांची गरज। जय हनुमान सातिरजे संघाला प्रीतेशने आपला किल्ला छान लढवला, परंतु तो ऐन मोक्यामध्ये आउट झाला आणि थोडासा दबाव घेतलाय। पण 3 चेंडूत मित्रांनो 7 धावा बऱ्याच वेळेला होताना सुद्धा पाहिल्यात आपण। यावेळचा फटका नो मॅन लँड्स मध्ये टाकलाय। 1 धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा मिळते। 2 धावा पूर्ण झाल्यात। रनिंग बिटवीन विकेट चांगला आहे दोघांमध्ये। विकी आणि त्याचा साथीदार प्रतीक या दोघांमध्ये योग्य ताळमेळ आहे आणि 2 धावा झाल्या। धावसंख्या होते 32 धावा। आता मित्रांनो पुढचं गणित आपल्याला ऐकवतो। 2 चेंडू आणि
5 धावांची गरज, 2 मध्ये 5 करायचे आहेत. जोरदार चेंडू हिट केलाय, चेंडू सरळ जातोय, तो चकमा देतोय, पण क्षेत्ररक्षकाने चेंडू शेवटी अडवलाच आणि या चेंडूवरती आल्या 2 धावा. आता मित्रांनो, या सामन्यातला चित्तथरारक मोमेंट आणि तो आहे 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. शेवटचा चेंडू म्हणजे निकाली चेंडू, रिझल्ट या चेंडूवरती येणारा चेंडू आणि त्याच्यावरती तुम्हाला 3 धावा जमवायचं संकट आहे. संकटाला सामोरं जायचं आहे, संकटाला घाबरायचं नाहीये. पण गोलंदाज सुद्धा आता तरबेजतेने चेंडू टाकेल संतोष अनुभवाने, तर मॅच मधली गंमत वेगळी होणार आहे. 1 चेंडू 3 धावा पाहिजेत. रोमांचकता अगदी शिगेला पोहोचलेली आहे असं मित्रांनो या सामन्यात पाहायला मिळतं. मुकाबला एकदम संजय म्हात्रे रफ अँड टफ कंडिशनला पोहोचलेला आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो कंपल्सरी चेसिंग हा मुद्दा अगदी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून ते फायनल आठवेपर्यंत कायम राहणार आहे. हा मुद्दा जरासा काही संघांना शेवटी डेंजरस मोमेंट पर्यंत पोहोचवतो. पाहायचं काय होतं. 1 चेंडू 3 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी 3 रन्स रिक्वायरमेंट. संतोष राणे. बाप रे, कडक मॅच. शेवटच्या चेंडूवर 3 धावा दिल्या नाही आणि अनुभवाने परिपूर्ण संतोष राणे यांनी मॅच विनिंग गोलंदाजी केली आणि सामना विजयश्री खेचून आणला. अभिनंदन जोगेश्वरी आवास आणि कौतुक आहे ते पराजित संघ जय हनुमान सातिर्जे. थँक्यू व्हेरी मच.